कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सत्ताकारणात शिवसेनेचा प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झालाय। महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापती पद शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। यासोबतच महिला व बालकल्याण समिती सभापती शिवसेनेच्या नगरसेविका सारिका जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे। तर शिक्षण मंडळ सभापतीपदी भाजपाचे नगरसेवक अभिजित थरवळ यांची निवड करण्यात आली आहे। या बिनविरोध निवडींमुळे केडीएमसीमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्ता संतुलन स्पष्ट झालं असून महत्त्वाच्या समित्यांवर दोन्ही पक्षांचं वर्चस्व कायम असल्याचं दिसून येत आहे। आपल्या अस्तित्व न्यूजसाठी प्रतिनिधी महेश गीते, कल्याण। शिवसेना, भाजपा, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस सोडून सर्वच पक्ष एकत्र आलेले आहेत। शहर विकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्व पक्ष एकत्र आल्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब यांनी या बाबतीमध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि युती झालेली आहे। त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची चुरस नव्हती। याच्या पुढे शिवसेना भाजपचा आदेश, या कोणत्याही प्रकारची चुरस नव्हती आणि यापुढे शिवसेना भाजपचा आदेश आणि आदेशाप्रमाणेच काम चालणार आहे। कोणतीही राहिलेली नाही चुरस, यापुढे आदेशच होणार सरस। त्याच्यामुळे बिनविरोध निवड झालेली आहे। बिनविरोध निवड खऱ्या अर्थाने चुरस संपलेली आहे आणि आज स्थायी समितीच्या सभापतीपदी मल्लेश शेट्टी, महिला आघाडी, महिला बालकल्याण सभापतीपदी सारिका जाधव आणि शिक्षण समिती सभापती म्हणून अभिजित थरवळ यांची निवड झालेली आहे। त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन। सर्वप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने मी तिसऱ्यांदा सभापती झालोय आणि स्थायी समितीचं जे आहे आयुक्त, अधिकारी वर्ग यांच्याशी खांद्याला खांद्या लावून मी काम करणार आहे।